हरिओम, मी प्रतीक्षा वीरा सांगळे, नाना चौक उपासना केंद्र, ग्रँट रोड. मी एक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे. माझा अनुभव हा मे 2022 मधला. जसं 2022 सुरू झालं, कोविड-19 सरत होतं आणि सगळेच फिरायला जात होते. तर तेव्हा मी आणि मम्मीने ठरवलं की चला आपण पण कुठेतरी जाऊया. तर म्हणून पप्पाला बोललो की चला जाऊया कुठेतरी. तर कुठे जायचं? तर केदारनाथ असं ठरलं. केदारनाथ जाणं हे माझं 8 वर्षापासूनचं स्वप्न होतं, अगदी मूवी यायच्या अगोदरपासून. केदारनाथ हे माझं 5वं ज्योतिर्लिंग होतं. तर तिकडे जायचं ठरलं, म्हणून पप्पा बोलले की केदारनाथच नको तर चारधाम यात्रा करूया. तर तसं ठरलं आणि 21 मेची आमची तिकीट काढली आम्ही. खूप गर्दी होती म्हणून आम्हाला हरिद्वारची तिकीट भेटली नाही, तर आम्ही सहारनपूरची घेतली. 21 मेचा दिवस ट्रेनमध्येच गेला. 22ला संध्याकाळी आम्ही सहारनपूरला पोचलो आणि आम्ही ती रात्र तिकडेच काढली. 23 मेला सकाळी आम्ही यमुनोत्रीसाठी निघालो पहाटेच. तर वाटेत पाऊस होता म्हणून लेट झाला, दुपार झाली पोचेपर्यंत. तर म्हणून तो दिवसही आम्ही यमुनोत्रीच्या एका गावामध्येच काढला आणि 24 मेला आम्ही सकाळी 6 वाजता ट्रेकसाठी निघालो. तर तिकडे पोचल्यानंतर पाऊस होता, स्नोफॉल होत होतं, म्हणून तिकडून आम्ही ग्लव्ज आणि तिकडचा रेनकोट जो आहे तो घेतला. आमच्यासोबत माझी आजी पण होती. तर तिला गुडघ्यांचा त्रास होता म्हणून तिला आम्ही डोलीने पाठवलं आणि मी, माझा भाऊ, पप्पा, मम्मी आम्ही चालत निघालो तिथून. तर सपोर्टसाठी आम्ही काठी पण घेतली होती. तर तसंच आम्ही जसं ट्रेक चालू केलं, सगळं चांगलं होतं. मस्त मस्ती मजा करत आम्ही चालत होतो. एक साधारण 40 मिनिटानंतर मला कसं तरी व्हायला लागलं. माझा फेस म्हणजे माझ्या नाकाच्या इथे रेड झालेलं आणि मला ब्रीद करायला खूप, म्हणजे मला श्वास घ्यायला खूप त्रास होत होता. तर आम्ही एका ठिकाणी बसलो. तर एक कपल होतं, ते म्हणालं की मे बी ऑक्सिजनचा त्रास होत असेल. तर आमच्याकडे होतं सगळं, आम्ही किट घेतलेलं, पण ते आम्ही आजीकडे दिलं आणि आमच्याकडे काहीच नव्हतं. तर त्याच कपलनी आम्हाला कापूर दिला. तर मी कापूरचा वास घेत होती. तर थोडं मी स्टेबल झाली. तर पप्पा बोलले थोडं पुढे जाऊन बघूया घोडा भेटतोय का. तर आम्ही 10 ते 20 पावलं चालल्याच्या नंतरच आम्हाला एक घोडावाला दिसला. तर त्याच्याशी बोलून वगैरे घोडा तिकडून आम्ही रेंटवर घेतला आणि तिथून मी घोड्यावर आणि मम्मी, पप्पा, माझा भाऊ हे पायवाट आम्ही सुरू केला ट्रेक. 1-1.5 तासानंतर एक स्टॉप होता जिथे पायवाट वेगळी आणि घोड्याचा रस्ता वेगळा होता. तिथे मी मम्मी पप्पांना भेटली, सगळं नीट होतं, मी पण व्यवस्थित होती. आणि तिकडून मग आम्ही जसं सुरुवात केलं तसं 2 ते 3 तासाच्या नंतर जसं जसं वरती आम्ही चालत होतो तसं तसं मला परत त्रास व्हायला चालू झाला. सतत कंटिन्यू स्नोफॉल चालू होता, पाऊसही पडत होता. तर कसं बसं मी बसून राहिली तिथे. मला डोकं दुखत होतं आणि भयंकर विचित्र डोकं दुखत होतं माझं. म्हणजे हे नॉर्मल डोकं दुखण्यासारखं नव्हतं, हे एकदमच विचित्र. म्हणजे ऑक्सिजन हे डोक्यापर्यंत माझ्या पोचत नव्हतं. तर आणि माझा कापूरही कुठे पडलेला मला माहीत नाही. मी थोडी थोडी अनकॉन्शियस होत होती. तर तरीही आम्ही वरती चालत जात होतो. प्रवास चालू होता. माझा घोडावाला मला एकदा बोलला, एक पॉइंटवर असं मला बोलला की मॅडम आप देखो यहाँ पे आप वापस नहीं आओगे, ये हम लोग बादलों के बीच में से चल रहे हैं, वहाँ पे हिमालयाज है, ये देखो, ये बार बार देखने को नहीं मिलेगा आपको. मला तो काय बोलत होता हेही मला ऐकायचं नव्हतं. मी त्याला फक्त बोलली आप बस चलो चलो इधर से आप. आणि चालत होतो. इतकी थंडी वाजत होती की मी शिवर करत होती. आणि एक पॉइंट असा आला की मला वाटलं की आता मी पडणार आहे चक्कर येऊन. आणि तेवढ्यातच माझा घोडावाला बोलला की मॅडम आप इधर उतर जाओ, इधर से आगे घोड़े वाले को नहीं जाने दे रहे, तो इधर से आप चल के जाओ. तर म्हणून त्यांनी मला उतरवलं आणि माझा तोल गेला असता तर मी पडली असती. कारण की तिकडे एका साईडला खोल खाई होती, तिकडून खळखळ वाहणारी यमुना होती आणि एका बाजूला
माउंटन्सचं भिंत होती. तर दोन्ही ठिकाणी मला जर मी पडली असती तर माझा अपघातच झाला असता. तर घोड्यावाल्यानेच मला पकडलं आणि मला सावरून एका बाजूला येऊन थांबवलं. मी त्याला पैसे वगैरे दिले आणि तर आता पुढे जाऊया. तर माझे पाय उचलतच नव्हते. म्हणजे इतकं मी खाली बघितलं तर इतकं ते पावसामुळे आणि स्नोफॉलमुळे माउंटन्सचं जे मड असतं ते पूर्ण त्याच्याने चिखल झालेला आणि त्याच्यातून पाय निघायला खूप मुश्किल होत होती. तर आता करायचं काय? मी 5 ते 10 मिनिटं तशीच उभी राहिली, पण माझे पाय उचलतच नव्हते. मी अक्षरशः रडायला आलेली. मला काही समजत नव्हतं काय होतंय. माझ्या पर्समध्ये माझा फोन आहे, पण मला फोन काढून मम्मी पप्पांना मी कॉन्टॅक्ट करू शकते हे एवढं पण मला समजलं नाही, मला कळलं नाही. तर आता करायचं काय? म्हणून मी डोळे बंद करून मी बापूंना हाक मारली की बापू तुम्ही इथपर्यंत मला घेऊन आले, तर इथून पुढेही मला तुम्हीच नेणार. तेवढं मी बोलली आणि कुठून तरी मागून माझा कोणीतरी घट्ट हात पकडला आणि माझे पाय आपोआप उचलले गेले आणि मी चालायला लागली. तो व्यक्ती कोण होता, काय होता मला नाही माहिती. पूर्ण वाटेत ना मी त्याला बघितलं ना त्यांनी मला बघितलं. फक्त त्यांनी माझा घट्ट हात पकडलेला आणि तो चालत होता आणि मी त्याच्या मागे चालत होती. 5 मिनिटात ती वाट संपली आणि पायवाट आणि घोड्याची वाट एकत्र येते तिथे त्यांनी मला येऊन सोडलं आणि मी वरती त्यांना थँक्स बोलायला बघितलं तर तेवढ्यात एक फ्रिक्शन ऑफ मोमेंटमध्ये ती व्यक्ती नाहीशी झाली. पण त्यांनी मला अशा जागेवर येऊन सोडलं की मला समोरच माझे मम्मी पप्पा दिसले, पण ती व्यक्ती कोण होती हे माहीत नाही. पण मला ठाम विश्वास आहे की ते माझे बापूच होते. जणू काय मी डॅडला हाक मारलं आणि त्यांनी माझे हाक ऐकून ते येऊन त्यांनी मला त्या मृत्यू जागेवरून मला बाहेर काढलं. मी तिकडे असं वाटत होतं की मी तिकडे मरायलाच गेली आहे, पण तिथूनही माझ्या डॅडनी माझा हात पकडून तिथून मला बाहेर काढलं. मी जेव्हा मम्मी पप्पांना भेटली, माझी मम्मी बापूंना जोरजोरात हाक मारून रडत होती. माझे पप्पा रडत होते, माझा भाऊ रडत होता. मला अजूनही आठवत नाही यमुनोत्रीचं धाम कसं आहे, काय आहे, मला काहीच आठवत नाही. मी इतकी अनकॉन्शियस होती की देवळातही माझ्या पप्पांनी माझे हात जोडलेले. तिथून पुढे मग आमचं दर्शन झालं आणि यमुनोत्रीचं देऊळ बंद केलं कारण की खूप हेवी रेनफॉल आणि स्नोफॉल होत होता. त्याच्यानंतर आमचं दुसरं धाम गंगोत्री ते खूप चांगल्यापैकी झालं. केदारनाथ जे माझं ड्रीम होतं तिथे माझा ना ऑक्सिजनचा प्रॉब्लेम झाला ना मला थंडी वाजत होती, काहीच नाही. मी विदाऊट जॅकेट तिकडे फिरत होती. जणू काय एक फुलपाखरू बागडत असतं ना बागेत, तसं मी बागडत होती तिकडे. आणि खूप खूप छान आमचे 4ही धाम खूप छान झाले. 4 धाम यात्रा ही आमची सफळ फक्त आणि फक्त बापू कृपेनेच झाली. माझ्यासोबत होते माझे डॅड, 4ही धामला माझ्यासोबत होते माझे डॅड. त्यांच्यामुळेच आम्ही सगळं करू शकलो. काही म्हणजे बोलतात ना संकट आलं पण ते टळून गेलं, ते फक्त आणि फक्त माझ्या बापूंमुळेच. त्याच्यासाठी मी त्यांची ऋणी असेल. अंबज्ञ हरिओम श्रीराम.